चाकणमधील 20 कंपन्यांच्या स्थलांतरणावर फडणवीसांचं पवारांना उत्तर। बंद होणाऱ्या 76% कंपन्या या डिफेक्ट होत्या आणि फडणवीस डिफेक्ट म्हणजे नोंदणी झाली पण त्या सुरूच झालेल्या नाहीत अशा कंपन्या या होत्या। आपण पाहू शकतो डिफेक्ट या शब्दाचा त्यांनी अर्थ देखील सांगितलेले आहे आणि अशा या कंपन्या होत्या 76% एकूण अशा कंपन्या होत्या असं उत्तर फडणवीसांनी पवारांना दिलेलं आहे। आपण पाहिलं पवारांनी या संदर्भात खेद व्यक्त केलेला होता की एवढ्या मोठ्या प्रमाणात जर उद्योग पुण्यासारखे शहराला सोडून जात असतील तर ही अतिशय वाईट गोष्ट आहे असं शरद पवार म्हणाले होते। त्यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांना उत्तर दिलं। तर आपण पाहू शकतो या क्षणाची अतिशय महत्त्वाची अपडेट। मोठ्या प्रमाणात चाकणमधील कंपन्या या आपले उद्योग वळवता आहेत आणि 20 कंपन्यांच्या स्थलांतरणावर फडणवीस यांनी आता पवारांना उत्तर देखील दिलेलं आहे। बंद होणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या 76% कंपन्या या डिफेक्ट होत्या। फडणवीस डिफेक्ट म्हणजे नोंदणी झाली पण त्या सुरूच झालेल्या नाहीत म्हणजे या कंपन्या अस्तित्वातच नाहीत। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। गणेश, अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येते। एकीकडे आपण चर्चा करतोय मोठ्या प्रमाणात या कंपन्या पुणे सोडून जात आहेत, चाकण सोडून जात आहेत, तर दुसरीकडे मोठा दावा फडणवीसांकडून करण्यात येतोय 76% कंपन्या या डिफेक्ट होत्या। काय अधिक अपडेट समोर येत आहेत? नक्कीच शरद पवार यांनी टीका करण्यात आली होती। त्याचबरोबर जे वाजे आहेत ठाकरे गटाचे खासदार यांनी देखील एका लेखी उत्तरामध्ये कंपन्या महाराष्ट्रातल्या बंद होतात अशा पद्धतीचं सांगण्यात आलं होतं। मात्र तशा पद्धतीचं होत नाही असं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्पष्टता करण्यात आलेली आहे। कारण की ज्या कंपन्या स्थापन झालेल्या आहेत मात्र त्या अस्तित्वातच नव्हत्या अशा पद्धतीची नोंद आहे ती झालेली पाहायला मिळते। कारण की 76% कंपन्या आहेत त्या फक्त स्थापन करून ठेवण्यात आल्या होत्या मात्र त्या चालूच झाल्या नव्हत्या, त्या डिफेन्स कंपन्या होत्या आणि त्याचमुळे कुठेतरी हा आकडा मोठा आहे तो दिसून येतोय। मात्र अशा पद्धतीच्या कुठल्याच कंपन्या आहेत त्या बंद झालेल्या नाहीये। ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या तशाच आहेत, काही कंपन्या आहेत त्या वाढलेल्या देखील आहेत अशा पद्धतीचं देखील आहे ते देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। त्यामुळे महाराष्ट्र हा सगळ्यात जास्त आहे ते उच्चांक असलेला पाहायला मिळतो। त्या खालोखाल दिल्ली आणि उत्तर प्रदेश यांचे नंबर येतात मात्र 41,000 कंपन्या आहेत ते जास्त महाराष्ट्रामध्ये आहेत त्या या 2 वर्षांमध्ये आलेल्या पाहायला मिळतात। नक्कीच धन्यवाद गणेश तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। तर आपण पाहतोय फडणवीसांनी ज्या पोस्टवर किंवा ज्या वक्तव्यावरती हा रिप्लाय दिलेला आहे, प्रतिक्रिया दिलेली आहे, पवारांनी नेमकं काय म्हटलं होतं, काय पोस्ट केली होती त्यावर आपण एक नजर टाकूयात। चाकण औद्योगिक वसाहतीतील 20 कंपन्यांनी वाहतूक कोंडी, प्रदूषण, पाणी, वीज, रस्त्यांच्या समस्यांमुळे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतलाय। पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचं स्थलांतर होणं किंवा ते बंद होणं आपल्या राज्यासाठी भूषणावह निश्चितच नाहीये अशी ही पोस्ट एक्स प्लॅटफॉर्मवर शरद पवार यांनी केली होती। त्याला आता फडणवीसांनी उत्तर दिलंय।